माझे नाव स्वरा शुभम वाघ आहे. मी आज तुम्हाला शिवाजी महाराज जयंती निमित्त काही माहिती सांगणार आहे. शिवाजी महाराजांचे संपूर्ण नाव शिवाजी शहाजी भोसले होते. यांचा जन्म जुन्नर तालुक्यात शिवनेरी किल्ल्यावर झाला. यांच्या आईचे नाव जिजाई शहाजी भोसले होते. 6व्या वर्षी त्यांनी स्वराज्य राज्य स्थापनेची प्रतिज्ञा रायरेश्वराच्या मंदिरावर घेतली होती. त्यांनी अनेक पराक्रम केले होते. त्यांनी अनेक किल्ले जिंकले, जसे की जिंजी किल्ला, तुरंदर किल्ला इत्यादी किल्ले जिंकले व त्यांनी अफजल खानाचा व शाहिस्ते खानाची फजिती असे वेगवेगळे पराक्रमही केले. यांना जिजामाता वेगवेगळ्या शौर्यकथा सांगत, यामुळे त्यांना बळ मिळाले आणि ते आज आपल्या राज्याचे एक महाराजे झाले. पण आज ते आपल्यामध्ये नाहीत, म्हणून आपण त्यांची जयंती साजरी करतो. मात्र आपण ती एकदम चुकीच्या पद्धतीने करत आहोत. तर आपण काय करतो, शिवाजी महाराजांच्या समोर डीजे लावून त्यांच्या समोर नाचतो. पण हे तर चुकीचे आहे ना. तर शिवाजी महाराजांची जयंती साजरा करण्याचं महत्त्व मी तुम्हाला सांगते. आपण दुकानातून शिवजयंतीच्या दिवशी झेंडे घेतो, पण ते आपण गाड्यांना लावतो, सायकलीला लावतो, आपल्या घरावर गच्चीवर लावतो. पण हे चुकीचे आहे. का बरं, तर मी सांगते. जर आपण झेंडा गच्चीवर लावला तर ते हवेने फाटून जातात किंवा त्यांना वेगवेगळे पक्षी छिद्र करून निघून जातात. आणि आपण जर तो झेंडा गाड्यांना लावला तर त्यांच्यावर चिखल व हवा ते फाटतात. म्हणून आपण हे आपली जयंती साजरी करणे हे त्यांचं महत्व नाही. हा झेंडा शिवाजी महाराजांच्या काळात शिवाजी महाराज म्हणजेच आपल्या राजाचं महत्व सांगणारा होता. आणि आता तो झेंडा आपण फक्त गाड्यांना आणि मोठ्या मोठ्या गाड्यांना आणि घराला लावून फिरतोय. हे शिवजयंतीचं महत्व नाही. म्हणून सांगते की शिवजयंती साजरा करायची असेल तर ती शिस्तीत करा आणि महाराजांचा सदा विश्वास ठेवा. महाराज कधीतरी आपली मदत करतीलच. पण महाराजांसारखा माणूस आजपर्यंत इथे का नाही आला बरं? तर आपल्याकडे त्यांच्यासारखे विचार नाही, त्यांच्यासारखे आपण कोणते पराक्रम केले नाही. तर आपल्याला कसं काय बरं त्यांच्यासारखं बनता येईल आणि त्यांच्यासारखा माणूस कसा बरं बनेल? म्हणून सांगते की शिवजयंती साजरा करा, तर मनसोक्त आणि मनाने भावनेने करा. अशीच फक्त झेंडे लावून जयंती साजरा करणे म्हणजे जयंती साजरा करणे नाही. जय जय भवानी.